नमस्कार श्रोत्यांनो, आचार्य 90 FM मध्ये आपलं स्वागत आहे. आपण ऐकत आहात विज्ञान विश्व या विशेष मालिकेचा आजचा भाग, जीवनाचा कोड उलगडताना. मी आहे प्रवीण बेनले आणि आपण जाणून घेणार आहोत जीवनाचा मूळ पाया DNA, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड या विषयावर मी माहिती सादर करणार आहे. आपलं शरीर कसं बनलं, गुणधर्म कसे पुढे जातात, आपण कोण आहोत, या प्रश्नाची उत्तरं DNA मध्ये दडलेली आहेत. आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी आहेत. प्रत्येक पेशीमध्ये एक अनोखा कोड असतो, त्याला आपण DNA म्हणतो. DNA हा आपल्या पिढ्याचा जैविक आधार आहे. तुमचा DNA तुमची ओळख, तुमच्या कुटुंबाची खूण आणि सर्वात खास म्हणजे पृथ्वीवरील 2 व्यक्तीचा DNA एकसारखा नसतो. फक्त एक अपवाद, जुळी मुलं. चला तर आज या अद्भुत विज्ञान कथेची सुरुवात करूया. भाग 1. फ्रेडरिक मिशर, अदृश्यपण इतिहास घडवणारा शोध. वर्ष 1869. स्वित्झर्लंडमध्ये एक तरुण वैज्ञानिक फ्रेडरिक मिशर रुग्णालयातील पसातून पांढऱ्या रक्तपेशी वेगळ्या करण्याचा प्रयत्न करत होता. या पेशीमधून त्याला एक अनोळखी पांढरे चिकट द्रव्य मिळालं. ना ते प्रोटीन होतं, ना कार्बोहायड्रेट. या नवीन आम्लयुक्त पदार्थाला त्याला नाव दिलं न्यूक्लिन. आज आपण त्याला DNA म्हणून ओळखतो. अशा प्रकारे 1869 मध्ये पहिल्यांदा DNA वेगळा केला गेला. मिशरला तेव्हा कल्पनाही नव्हती की चुकून मिळालेली ही वस्तू पुढे संपूर्ण मानवजातीचा इतिहास बदलेल. कधी कधी मोठे शोध अनेकदा शांतपणे जन्माला येतात. भाग 2. जीनचा जन्म. मेंडेल पासून सुरू झालेली कहाणी. याच काळात ऑस्ट्रियामध्ये ग्रेगर मेंडेल वाटाण्याच्या रूपावर प्रयोग करत होते. त्यांनी सांगितलं की गुणधर्म काही घटकाद्वारे पुढे जातात. हेच घटक पुढे जीन किंवा जनुके म्हणून ओळखले गेले. पण जीन कशाचे बनलेले आहेत? ते पेशीमध्ये कुठे असतात, काय वाहून नेतात, या प्रश्नाची उत्तर अद्याप गूढ होती. भाग 3. DNA की प्रोटीन. 50 वर्षाचा सर्वात मोठा वाद. वैज्ञानिक समुदायात मोठा विवाद सुरू झाला. काहींना वाटत होतं प्रोटीन जटिल असल्याने गुणधर्म त्यांच्या मार्फत जातील. DNA अतिशय साधा पदार्थ, मग तो इतका महत्वाचा कसा असू शकेल? उत्तरे शोधण्यास विज्ञानाला अजून काही दशकं लागली. भाग 4. ऑस्वाल्ड एव्हरी, निर्णायक पुरावा. 1944 दुसरे महायुद्ध सुरू होते आणि एका बाजूला ऑस्वाल्ड एव्हरी अत्यंत महत्वाचे प्रयोग सुरू करतात आणि त्यांनी दाखवून दिलं की गुणधर्म बदलणारा पदार्थ म्हणजे DNA. हे विज्ञानाच्या इतिहासातील टर्निंग पॉइंट होतं. पण काही वैज्ञानिक अजूनही खात्री मानायला तयार नव्हते. त्यांना वाटत होतं DNA खूप साधा आहे. याच काळात 1900 ते 1920 मध्ये फिबस लेविन या शास्त्रज्ञाने DNAच्या मूलभूत घटकांचा शोध लावला. त्यांनी सिद्ध केलं की DNA हा न्यूक्लियोटाइड्स नावाच्या लहान घटकापासून बनलेला आहे. प्रत्येक न्यूक्लियोटाइडमध्ये साखर, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त बेस असतो. त्यानंतर 1940 ते 1950 दरम्यान आर्विन चार्गोफ यांनी दाखवून दिले की DNAच्या नमुन्यामध्ये ॲडेनिन ची मात्रा थायमिनच्या इतकीच असते. ग्वानाइनची मात्रा सायटोसिन इतकीच असते. हा नियम DNAच्या संरचनेसाठी महत्वपूर्ण ठरला.
भाग 5, रोझलिंड फ्रँकलिन, फोटो एकांची जादू. 1950 मध्ये लंडनमध्ये एक विलक्षण वैज्ञानिक रोझलिंड फ्रँकलिन डीएनएचे एक्स रे डिफ्रॅक्शन फोटो घेत होती. तिने घेतलेला प्रसिद्ध फोटोग्राफ 51 डीएनएचा आकार जगासमोर आणणार होता. हा फोटो इतिहास बदलणारा होता. या फोटोमुळे डीएनएची संरचना सर्पिलाकार आहे, हेलिकल आहे हे स्पष्ट झाले होते. भाग 6, डबल हेलिक्सचा जन्म, वॉटसन आणि क्रिक. 28 फेब्रुवारी 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक लॅबमध्ये फ्रँकलिन आणि विल्किन्स यांच्या डेटांचा वापर करून डीएनए मॉडेल जोडत होते. फ्रँकलिनच्या फोटोवर आधार घेऊन त्यांनी शोधलं डीएनए 2 सर्फिल साखळ्याचा बनलेला आहे, ज्याला आपण डबल हेलिक्स म्हणतो. त्यात ॲडेनिन आणि थायमिन आणि सायटोसिन आणि ग्वानाइन जोडपी हीच जीवनाची भाषा आहे. त्यांचा एक प्रॉपर सिक्वेन्स जीवनाची भाषा म्हणजे जेनेटिक कोड निर्माण करतो. त्या दोघांनी घोषणा केली, वी हॅव फाउंड द सिक्रेट ऑफ लाईफ. त्यांच्या या शोधाने आनुवंशिकतेचा म्हणजे जेनेटिक्सचा पाया रचला. त्यांच्या या शोधासाठी वॉटसन आणि क्रिक यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या शोधानंतर विज्ञानात क्रांती झाली. डीएनए फिंगरप्रिंटिंग, फॉरेन्सिक सायन्स, वंशावळी संशोधन, आनुवंशिक आजाराचे निदान, क्लोनिंग, जीन एडिटिंग. डीएनएमुळे आज आपण स्वतःलाही अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. भाग 8, डीएनएचे कार्य, शरीर रचना. डीएनए म्हणजे शरीराचा इंजिनियर, आर्किटेक्ट, प्रोग्रामर आहे. डीएनएची रचना सर्पिलाकार पायऱ्यासारखी असते, ज्यामध्ये 2 धागे, ज्याला आपण स्ट्रँड्स म्हणतो, एकमेकांना जोडलेली असतात. हे धागे न्यूक्लियोटाइड्सनी बनलेली असतात. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा शर्करा, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेस यांनी बनलेले असतात. नायट्रोजनयुक्त बेस ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन ही बेसेस त्या डीएनए स्ट्रँडमध्ये असतात. डीएनए मधील नायट्रोजन बेसचा क्रम, ज्याला आपण सिक्वेन्स म्हणूया, हे जनुके तयार करतो, जो प्रोटीन तयार करण्यासाठीचा आराखडा देतात. अशा प्रकारे ATCG या क्रमावर संपूर्ण शरीराची रचना अवलंबून असते. जनुकेपासून प्रोटीन, प्रोटीनपासून आपले शरीर. आणि अशा प्रकारे तुमचे डोळे, त्वचा, आवाज, IQ सगळं डीएनए सांगतं. भाग 9, म्युटेशन, चुका की उत्क्रांती. डीएनए मध्ये कधी कधी छोटे बदल होतात, त्याला म्युटेशन म्हणतात. काही म्युटेशन वाईट असतात, काही चांगले. चांगले म्युटेशन पिढ्यानपिढ्या टिकतात, हीच उत्क्रांती. म्युटेशनमुळेच आपले त्वचेचे रंग, रोगप्रतिकारक शक्ती, अँटीबायोटिक रेझिस्टन्स घडते. भाग 10, भविष्यातील डीएनए, क्रिस्पर आणि जीन एडिटिंग. डीएनए वाचण्यापासून आपण आता डीएनए बदलण्यापर्यंत पोहोचलो आहोत. क्रिस्पर कॅस9 ही तंत्रज्ञान म्हणजे डीएनएची आण्विक कात्री. क्रिस्पर कॅस9 ही तंत्रज्ञान म्हणजे डीएनएची आण्विक कात्री. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शक्य होणारी कामे, आनुवंशिक आजार थांबवणे, पीके अधिक पौष्टिक करणे, कॅन्सरवर वैयक्तिक उपचार, आयुष्य 100 ते 120 वर्षापर्यंत वाढवणे, हे सर्व नजीकच्या भविष्यकाळात शक्य आहे. श्रोते हो, जशी आपली बोटाची रेषा वेगळी असते, तशीच डीएनए मध्ये काही विशिष्ट भाग असतात जे प्रत्येक व्यक्तीत वेगळे असतात. या विशेष भागाचे विश्लेषण तयार होणाऱ्या
जनुकीय नकाशाला म्हणतात DNA फिंगरप्रिंट. ही पद्धत 1984 साली ब्रिटिश वैज्ञानिक सर ॲलेक्स जेफ्रीज यांनी शोधली. आज ही पद्धत जगभरात गुन्हे तपासणी, नातेवाईक ठरवणे, अपघात ओळख, पुरातत्व आदी अगदी वनस्पती प्राणी संशोधनातही वापरली जाते. आपण कितीही बदललो, नाव, रूप, वय, आपण कितीही बदललो, नाव, रूप किंवा वय, पण DNA हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कायम एकच राहतो आणि हाच DNA आपल्या अस्तित्वाचा खरा पुरावा आहे. आज आपण जो विज्ञान प्रवास केला, एक छोटासा अणू DNA जीवनाची संपूर्ण माहिती जपून ठेवतो. हे रहस्य शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी आयुष्य घातलं. मी आहे प्रवीण मेंदले. आपण ऐकला जीवनाचा कोड उलगडताना. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तो लवकरच भेटूया एका नवीन विज्ञान कथेसह. तोपर्यंत जिज्ञासा जपा, विज्ञानावर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य